नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाच्या संरक्षणशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण संरक्षणशास्त्राची द्वितीय सत्राची 40 गुणांची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा पेपर हा तयार करायचा आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 9वी संरक्षणशास्त्र द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. 5 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 5 रिकाम्या जागा आहेत. मी वाचून दाखवते. 1. उत्तरासहित सुरक्षा ही जीवनाची आवश्यक गरज आहे. 2. भारताच्या दक्षिणेस हिंदी महासागर क्षेत्रात श्रीलंका देश आहे. 3. राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही सेना दलांचे सर्वोच्च सेनापती आहेत. 4. केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना 1939 मध्ये झाली. 5. भारतीय वायुसेनेचे एकूण 7 विभाग आहेत. या पद्धतीने 5 गाळले जागा आपण कंप्लीट केल्या तर आपल्याला 5 गुण हे मिळतील. पुढचा प्रश्न योग्य जोडायला हवा. अ गट, मिराज 2000 वज्र ई जोडीबरोबर आहे त्याची, फ्रेंच बनावटीचे विमान. 2. Su-30 MKI सुकोई 30, त्याचं उत्तर आहे ड, लढाऊ विमान. 3. MiG-26 अ, रशियन बनावटीचे विमान. रुद्र क, भारतीय बनावटीचे हेलिकॉप्टर. आणि 5. जाग्वार ब, 2 इंजिन असलेले विमान. या पद्धतीने अचूक जोड्या लावल्यास 5 गुण मिळतील. पुढचा प्रश्न आहे दुसरा ब. अ, एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी. 1. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? त्याचं उत्तर पहा. आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी देशाने केलेल्या उपाययोजनांना सुरक्षा असे म्हणतात. दुसरं, भारताच्या शेजारी कोणते देश आहेत? उत्तर, भारताच्या शेजारी पश्चिमेस पाकिस्तान व उत्तरेस चीन देश आहे. तिसरं, भारतीय 3 सेनादले कोणती? उत्तर, स्थलसेना, नौसेना आणि वायुसेना. ही 3 सेनादले आपली भारताची आहेत. पुढचा प्रश्न चौथा, भारतीय सीमा सुरक्षा दलाची स्थापना कधी करण्यात आली? 1 डिसेंबर 1965 रोजी सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. 5. भारतीय नौदलाचे कार्य कोणत्या प्रकारचे आहे? आक्रमणाच्या वेळेचे कार्य, बचावाच्या वेळेचे कार्य हे भारतीय नौदलाचं कार्य आहे. या पद्धतीने 5 एका वाक्यात आपण कंप्लीट करायचे आहे. त्यानंतर ब भाग बघा. चुकी बरोबर ते लिहा. 1. सुरक्षा ही व्यक्ती, समाज आणि देशाशी निगडीत असलेली संकल्पना आहे. बरोबर. दुसरं, भारताचे श्रीलंकेशी मैत्रीपूर्ण संबंध नव्हते. चूक. 3. भारतीय स्थलसेना हा तिन्ही सेनादलाचा सर्वाधिक प्रथम सेना विभाग आहे. बरोबर. 4. भारतीय नौसेनेचे कार्यालय मुंबई येथे आहे. चूक. 5. तटरक्षक दलाचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. बरोबर. त्यानंतर प्रश्न तिसरा, माहिती लिहा. राष्ट्रवाद, लोकांच्या देशाबद्दलच्या ज्या भावना व्यक्त होतात त्याला राष्ट्रवाद म्हणतात. उदाहरणार्थ, भारताच्या राष्ट्रवादाबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा एक संघ भारत आहोत असे म्हणतो. त्यामध्ये विविध भाषा, धर्म, जात, ग्रंथ असलेल्या लोकांची ओळख भारतीय म्हणून गृहीत असते आणि म्हणूनच भारत हे एक राष्ट्र आहे. त्यानंतर हिंदी महासागर, त्याविषयी माहिती लिहायची 2 गुणांसाठी. उत्तर, भारताला सुमारे 7000 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. हिंदी महासागर हे
एक जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा आहे. या व्यापाराचा मुख्य मार्ग सुएझ कालव्यापासून मलक्कमला समुद्रधुनीपर्यंत अंदमान निकोबार या समुद्रात मिळतो, म्हणून त्याला महत्त्व प्राप्त होतं. निमसेल लष्करी सेनादले. लष्करी सेनादलांच्या तुलनेत निमलष्करी मर्यादित सुरक्षा कार्य करणारी सेनादले म्हणजे निमलष्करी सेनादले होत. त्यांची संघटनात्मक रचना, प्रशिक्षण, संस्कृती हे कार्य नियमित लष्करासारखेच असते, पण ते देशाचे नियमित सेनादलाचे भाग नसतात. उदाहरणार्थ राष्ट्रीय रासायनिक रायफल्स, आसाम रायफल्स या पद्धतीने. पुढचं विमानवाहू जहाज. चौथी टीप. हे आकाराने व वजनाने मोठे लढाऊ जहाज आहे. या जहाजावर विमानाला उड्डाणासाठीच्या सुविधा असतात. तसेच या हवाई तळ असेही म्हणतात. गतिमान युगातील हे एक प्रसिद्ध साधन आहे. 5. भारतीय स्थलसेना. हा तिन्ही सेनादलाच्या प्राचीन सेना विभाग आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्य वारसा लाभलेला 2000 वर्षाचा विभाग आहे. इंग्रज सुभाषचंद्र बोस यांचाही वारसा या विभागाला लाभलेला आहे. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 9वीचे संरक्षणशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.